छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली। यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यात्रेनिमित्त उत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली। ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती। सिल्लोड शहरातून वाजत गाजत भव्य टोप मिरवणुकी काढण्यात आले। भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। नगर परिषद प्रशासन व यात्रा उत्सव समितीच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सव 2024 सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये म्हसोबा महाराजची यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेमध्ये 12 गाडे प्रगतराव रात्री 10 वगैरे सोंगे निघत असतात आणि ही यात्रा जवळपास 1932 पासून चालू झालेली आहे। त्या काळामध्ये बाळा पाटील वाकडे यांचा नवस होता। त्यांना मुलगा झाल्यापासून नावबा पाटील वाकडे तेव्हापासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे, ती आजपर्यंत अखंड चालू आहे। तसेच यात्रामध्ये पंचकमिटीतर्फे विविध प्रकारची व्यवस्था ठेवलेली आहे। भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे। उन्हामुळं मंडप टाकलेला आहे आणि सर्व प्रकारची व्यवस्था पंचकमिटी बघत आहे। म्हसोबा महाराज ग्रामदेव श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सिल्लोड नगरीतर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आज सिंधूर तसेच गावामधून निघालेले आहे। तसेच या ठिकाणी ठीक 12 वाजता म्हसोबा महाराजांना सिंधूर लेप लावण्यात येईल। त्यानंतर महाआरती होईल, अभिषेक होईल। अभिषेक झाल्यानंतर ठीक 2 वाजता या ठिकाणी भव्य दिव्य 12 गाडीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। दिल्ली रोड या ठिकाणी 12 गाडीचा कार्यक्रम 2 वाजता आहे। त्यानंतर ठीक 5 वाजता प्रगतरावचा कार्यक्रम आहे। 5 वाजता नंतर ठीक 8 वाजता 8 ते सकाळी 4 वाजेपर्यंत भव्य दिव्य सोंग निघणार आहे। सर्व भाविकांनी या 8 ते 4 वाजेपर्यंत सोंग व स्वारीचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। तसेच ठीक 4 वाजता सकाळी ठीक 4 वाजता ग्रामदेवत म्हसोबा महाराजांची ठीक 4 वाजता स्वारी निघणार आहे। सर्व गावकरी मंडळी व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या स्वारीचा लाभ घ्यावा। तसेच म्हसोबा महाराजांची यात्रा कमीत कमी 3 दिवस चालत असते। तर या यात्रेनिमित्त हजारोच्या संख्येने भाविक नवस भेटत असतात। या नवसामध्ये कोणाचा नारळाचा नवस असतो, कोणाचा बोकड्याचा नवस असतो, असे वेगवेगळे नवस म्हसोबा महाराज त्यांचं पावन करत असतात। तरी सर्व भाविकांनी या यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा। गावदर्शन लाईव्हसाठी प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।